फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आता तपासाची सूत्र एसआयटीकडे सोपवण्यात आलेली आहेत। त्याच प्रकरणी आता सायबरकडून डेटाची तपासणी केली जाते। पीएसआय बदने आणि बनकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दोघांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। संपूर्ण राज्यासह देशभरात खळबळ उडवणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निलंबित फौजदार गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर या दोघांनाही आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। या प्रकरणाची तपासाची सूत्र एसआयटीकडे गेली आहे। सायबर तज्ञांकडून आता डेटाची तपासणी केली जात आहे। आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत जोडलेले आहेत। इम्तियाज, काय अधिकची माहिती? नक्की नीलम, देशभरात गाजत असणाऱ्या या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एसआयटी नेमण्याचे आदेश दिलेले होते पोलीस महासंचालकांना। आणि पोलीस महासंचालक शर्मा यांना ज्यावेळी आदेश देण्यात आले त्यांनी तातडीने साताऱ्यामध्ये ज्यांनी काम केलं होतं एसपी म्हणून, त्याच तेजस्विनी सातपुते आयपीएस ऑफिसर, त्यांना या संदर्भात एसआयटीचे अध्यक्ष नेमण्यात आले आणि तातडीने त्यांना फलटणच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दिशेने रवाना करण्यात आले। काल ही एसआयटीची संपूर्ण टीम ही या सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये आधी आली। घटनास्थळावरची सगळी त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर साताऱ्यामध्ये तातडीने तिथून आल्यानंतर 3 तास मॅरेथॉन बैठकात तेजस्विनी सातपुते यांनी घेतलेले आहे। संपूर्ण सगळ्यात तपासणी या संदर्भातले जे काही पुरावे त्यांच्या हाती लागलेले आहेत, तर डिजिटल पुरावे जे पेनड्राईव्ह म्हणा, त्याचबरोबर लॅपटॉप, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या तेजस्विनी सातपुते यांनी तपासल्या आहेत। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्याकडे आहे की सायबरकडून देखील या सगळ्या डेटाची तपासणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आता 14 दिवसाच्या कोठडीमध्ये, न्यायालयीन कोठडीमध्ये असणाऱ्या बदने आणि बनकर याच्या संदर्भामध्ये आता नवीन या ज्या डेटा त्यांचा जो ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या डेटामधून नेमकं काय काय खुलासे बाहेर येत आहेत याकडे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार। त्यामुळे आता तेजस्विनी सातपुते ज्या आहेत त्या अत्यंत जबरदस्त अशा या अधिकारी आहेत आणि यामध्ये अनेक गुन्हेगारांना त्यांनी या संदर्भामध्ये शिक्षा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांचे तपास हा महत्वाचा आहे। या देखील तपासामध्ये त्या नक्कीच यशस्वी होतील असं संपूर्ण सातारकरांची नक्कीच आता या संदर्भात आता लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल। धन्यवाद इम्तियाज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।